नमस्कार मित्रांनो, आपण रामरक्षेतील श्लोकांचा मराठीमध्ये अर्थ बघत आहोत. त्यातला पुढचा श्लोक असा आहे की कौसल्यो दृशोपातो विश्वामित्र प्रिय श्रुती. तर कौसल्यो दृशोपातो म्हणजे काय? तो दृशो म्हणजे नेत्र, म्हणजे डोळे. कौसल्यानंदनाने, कौसल्याच्या पुत्राने म्हणजेच त्या रामाने माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं, अशा प्रकारचा अर्थ त्याचा होतो. मग इथं कौसल्या ही रामाची माता आहे आणि नेत्राचं रक्षण करावं म्हणजे पुत्राचं आपल्या मातृप्रती, आपल्या आईप्रती असणारं कर्तव्य, हे या श्लोकामागचा अर्थ प्रकट करत आहे. की मातृत्व भावनेने आपली माता असेल, की त्या पद्धतीची वयस्कर वयाने मोठी असणारी व्यक्ती असेल, तिला मातृत्वतेच्या भावनेनेच बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या हातून पुत्र म्हणून असं काही कर्तृत्व किंवा कुकार्य घडू नये जेणेकरून मातेचं मान किंवा डोळे खाली जातील, अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून घडू नये. अशा प्रकारच्या रामाने माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं म्हणजे मातेप्रती पुत्राचं कर्तव्य काय असेल, तो गुण आपण या कौसल्यानंदन रामाकडून घ्यायचा आहे, तो आचरणामध्ये आपण उतरवायचा आहे. पुढचा अर्थ विश्वामित्र प्रिय श्रुती. इथे विश्वामित्रांना प्रिय असणारा राम याने काय करावं, तर माझ्या कानांचं रक्षण करावं. मग कानांचं रक्षण विश्वामित्रांना प्रिय असलेल्या रामानेच का करावं, तर कानांनी शुभ ऐकावं. संत असतील, महात्मे असतील, साधू असतील, यांचं वचन कानांनी श्रवण करावं. त्याने कानांचं समृद्ध होणार आहे, कानांचं रक्षण होणार आहे. थोडक्यात साधू संत थोर व्यक्तित्वांचं चिंतन, त्यांचा उपदेश ऐकणं गरजेचं असतं. तो गुण या रामाकडून आपण घ्यायचा आहे. म्हणजे शुभ ऐकावं, जे आपल्या कल्याणाचं आहे, इतरांच्या कल्याणाचं आहे, जे अध्यात्मा बाबतीत असेल, आपल्या प्रगतीच्या बाबतीत असेल, संत साधू सांगत असतील, आपल्या हिताचं असेल, ते कानांनी ऐकावं म्हणजे शुभ ऐकावं. असा विश्वामित्रांना प्रिय असणारा, त्यांचं तत्वबोध ऐकून घेणारा, आज्ञेत राहणारा असा राम, त्याच्याकडून आपण हा गुण घ्यायचा आहे. आणि त्याने काय करावं, तर आपल्या कानांचं रक्षण करावं. आणि कसं होणार? शुभ ऐकावं, संतांचं ऐकावं, महात्म्यांचं ऐकावं. अशा प्रकारच्या शुभ ऐकण्याने आपल्या कानांचं रक्षण होणार आहे. आणि त्या रामाकडे आपण ते मागणं या ठिकाणी मागितलं आहे. अशा प्रकारे या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तयार होतो. धन्यवाद.